घराचा जर का मुख्य दरवाजा अंधार तिथे येत असेल, होतं असं कधी कधी की खूप अंधार त्या जागेवरती येतो, एंट्रन्सलाच अंधार, मग काय करायचं तिथे ना कायम एखादा दिवा लावून ठेवावा. मग तो लाईटचा दिवा लावा किंवा तुम्ही पणती किंवा असा तेलाचा दिवा जरी तिथे मुख्य दरवाजामध्ये लावून ठेवला तरी चालेल. त्याने तुमच्या घरातील तो जो मुख्य दरवाजाच्या तिथे अंधार म्हणजे निगेटिव्हिटी आहे, तर ती निगेटिव्हिटी तिथेच कट होते. पॉझिटिव्ह दिवा लावल्याने तिथे पॉझिटिव्हिटी येते. दुसरं म्हणजे सदैव हिरवं असणारं म्हणजे इनडोअर प्लांट जे येतात ना, तसा एखादा प्लांट तिथे लावून ठेवावा की जेणेकरून ते झाड सदैव तिथे हिरवं राहील, त्याला सूर्यप्रकाशाची गरज नाही. अशी झाडं हल्ली मिळतात, वास्तूची झाडं मिळतात, स्नेक प्लांट असतं, बरीच प्लांट येते, तुम्ही तिथे लावा, ते सदैव हिरवं असेल असं झाड, जेणेकरून तुमची तिथली निगेटिव्हिटी कट होईल. त्याचप्रमाणे घराचा जर का मुख्य दरवाजा हा दक्षिण दिशेला असेल तर तिथे तो एक दोषच तयार होतो. मग तिथे चांदीची पट्टी ठोका, म्हणजे मुख्य दरवाजावरच ठोकायची आहे. जमिनीच्या काही लोक उंबरठ्याच्या खाली घालतात, नाही तिथे घालणं शक्य नसेल तर दरवाजाच्या वर लावा, पण तुमचा वास्तुदोष जो आहे तिथे थोडासा कट व्हायला मदत होते. तर हे दोन गोष्टी तुम्ही तिथे जरूर लावा. जर का तुम्ही घर नव्याने बांधत आहात आणि घर बांधताना काय करायचं, एक चांदीचा साप करून त्या घराच्या पायामध्ये घाला, म्हणजे पाया जेव्हा तुम्ही बांधायला घ्याल तेव्हा तिथे घाला, एक छोटासा साप चांदीचा तिथे घाला. याने काय होते, घराला कुठलाही जागेला वास्तुदोष राहत नाही. त्याचप्रमाणे साप विंचू यांच्यापासून घराला भय राहत नाही, ते घरामध्ये कधी येत नाहीत. घराला पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त होते, तुमच्या घराला कुठल्याही प्रकारे तडे वगैरे जात नाही, घरामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही. असा हा छोटासा उपाय आहे, हा जरूर करून बघू शकता तुम्ही. तर असेच छोटे छोटे हे वास्तूचे उपाय आहेत, तुम्हाला मी असेच व्हिडिओ इकडे पाठवत जाईल. तुम्ही जर का तुमच्या घरामध्ये असे दोष असतील तर मला विचारू शकता. जर का तुम्हाला कन्सल्टिंग घ्यायची असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता. नंबर इथे स्क्रीनवर दिलेला आहे, तर या नंबरवरती संपर्क करा. तुमचा कॉल रश्मिताई उचलतील, पुढचं मार्गदर्शन रश्मिताई करते. जय भवानी, जय जगदंबा.